आंदोलनकर्त्याला साथ दिली म्हणून कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे। बीडच्या परळीतील जळगव्हाण तांड्यावरील ही घटना। काठी, दगड आणि कोयत्याने अमानुष मारहाण, कुटुंबातील तरुणासोबत महिलांनी मारहाण, जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। आमच्या तांड्यातली माणसं आहेत, सरपंच आहे। हे मारहाण आमच्या धीरासाठी झाले। आमच्या धीराला लय दिवसापासून, 1 महिन्यापासून मारायचे प्रयत्न होते। ते एक तांड्यातला माणूस आहे, त्याने काहीतरी केलं होतं म्हणून उपोषणाला बसलं होतं ते, म्हणून त्याच्याला भेटायला गेलं म्हणून असं भेटायला गेलं म्हणून ते म्हणाले हे आमच्या विरोधात उभा आहे म्हणून त्याच्यावर असं डसून आहेत माणसं। सरपंच ते म्हणाले असं कामून करायला, आम्ही काय करायला गरीब माणसं, गेला असं माणसाला माणूस भेटत नाही का। आमची हे मागणी आहे की त्यांना सरपंचाला बोलावा, त्यांना अटक करावं, केस करावं, आमची केस घ्यावं त्यांनी। मागच्या महिन्यात 29 तारखेला रमेश राठोड जिल्हा परिषदला अंगणवाडी बाईसाठी 3ऱ्या आपत्तीसाठी ते उपोषणाला बसला होता। तर त्यांनी मी तर काम करतो म्हणून मला त्यांनी मग भेटायला बोलवलं। त्यांनी मी 5 मिनिटं भेटायला गेलो आणि एका स्थानिक पत्रकारांनी माझा फोटो कॅप्चर केला आणि पेपरला दिला टाकून। वसंतराव चव्हाणनी त्यावेळेसपासून मला पूर्ण मारायचा, जीव मारण्याचा प्लॅन करीत होते 1 महिन्यापासून। त्याचा माझ्यापाशी प्रूफ पण आहे। डायरेक्ट येऊन मारायला सुरुवात केली। त्यामध्ये माझी वहिनी गंभीर जखमी झाली, टाके पडले, तर डोक्याला मार आहे मरणाचा, आईला दगडाचा मार आहे, मला पण मारलेला आहे, इथं मार आहे, खाली पायाला मारलेलं आहे, खाली पडून कपडे फाडूस तर मारले आहे आम्हाला। आता इथं वहिनी ॲडमिट आहे बीड जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये। पोलिसांची कृपया माझी विनंती आहे की खून झाल्यानंतरच आम्हाला न्याय भेटणार आहे का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।